1 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या 2 महिन्यांमध्ये लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यातील जवळपास 550 शाळा, 100 महाविद्यालय आणि 50च्या आसपास जे कोचिंग क्लासेस आहेत, या सर्व ठिकाणी पोलीस विद्यार्थी संवाद हा उपक्रम आयोजित केलेला आहे। या 60 दिवसामध्ये लातूर जिल्ह्यातील 23 पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी ही सर्व शाळा महाविद्यालय जी आहेत, तर या सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये रोज एका महाविद्यालयामध्ये या ठिकाणी हा उपक्रम राबवला जाणार आहे। या उपक्रमामध्ये प्रामुख्यानं विद्यार्थी जीवनाशी निगडीत किंवा विद्यार्थ्यांशी निगडीत जे महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयांवर जवळपास 1 तासाचा जो संवाद आहे तो संवाद त्या ठिकाणी साधला जाणार आहे। यामध्ये प्रामुख्यानं 2024 मध्ये भारतामध्ये जे नवीन कायदे अंमलात आलेले आहेत, या नवीन कायदे आणि त्या कायद्यांमुळे जो झालेला बदल आहे आणि त्यामुळे जे काही त्याच्या फास्ट इन्व्हेस्टिगेशन आणि ज्युडिशियल प्रोसिजर सुरू झालेली आहे, तर याबाबत सर्व विद्यार्थ्यांना अवगत करणे, त्याचबरोबर जे काही सायबर गुन्हे आहेत किंवा सायबर क्राईम आहे तर या अनुषंगानं विद्यार्थ्यांना अवगत करणे, महिला व मुलींच्या संदर्भातील जे कायदे आहेत, प्रामुख्यानं जो पोस्को ॲक्ट आहे तर या पोक्सो ॲक्टच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना अवगत करणे, त्याचबरोबर शस्त्र अधिनियम असतील, कारण आपल्याला माहीत आहे की तरुण वर्गामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आकर्षणापोटी हत्यारं बाळगणे, चाकू सुऱ्या बाळगणे असे प्रकारसुद्धा निदर्शनास येतात आणि त्यामुळं किती मोठे गंभीर प्रकार त्या ठिकाणी घडू शकतात आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं जे काही करिअर आहे तर ते करिअरला कसं त्या ठिकाणी बाधा निर्माण होऊ शकते, तर याबाबत विद्यार्थ्यांना अवगत करणे, त्याबरोबरच मोटर वाहन कायदे आहेत तर त्याची अंमलबजावणी, कारण बरेच अल्पवयीन मुलं ही मोटरसायकल चालवतात आणि ती बेदरकारपणे चालवल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनाला ते धोक्यात टाकतात, त्याचबरोबर इतरांचे जीवन ते धोक्यात आणतात, तर त्यामुळे त्या अनुषंगानं त्यांना अवगत करणे, कारण त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा ही त्यांच्या पालकांना भोगायला लागू शकते। त्यासोबतच पोलिसांच्या तात्काळ मदतीसाठी जी आपली 112ची जी सिस्टीम आहे तर या 112च्या सिस्टीमचा त्यांना माहिती करून देणे आणि पोलिसांची तात्काळ मदत कशी मिळवता येईल याबाबत त्यांना मार्गदर्शन करणे, आणि या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे जो केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने प्रायोरिटीवर त्या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे नशामुक्त भारत जो आहे, तर या अनुषंगाने विद्यार्थी दशेमध्येच विद्यार्थ्यांना या नशेमुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत त्या दुष्परिणामांची जाणीव करून देणं आणि या नशिली पदार्थांपासून स्वतःला कसं परावृत्त ठेवता येईल, दूर कसं ठेवता येईल याबाबत त्यांचं समुपदेशन करणं, मार्गदर्शन करणं, अशा विविध एकूण 10 कारणांसाठी आपण या सर्व पोलीस विद्यार्थी संवादामध्ये त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे। याचा पहिला टप्पा आपण यापूर्वी डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये घेतला होता, परंतु त्यावेळेस आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नगरपालिका महापालिका निवडणुका असल्यामुळं आपल्याला तो 100% त्याच्यामध्ये पूर्तता करता आली नाही, परंतु तरीसुद्धा त्या 2 महिन्यामध्ये आपण जवळपास 350 शाळा महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसमधील 1,17,000 विद्यार्थ्यांपर्यंत आपण त्यावेळेस पोहोचलो होतो आणि त्याचा आपल्याला निश्चित खूप चांगला त्या ठिकाणी फायदा झाला होता। यावेळेस आपलं जे उद्दिष्ट आहे ते या सर्व शाळा महाविद्यालयांना कव्हर करायचं आणि त्यामध्ये शिकणाऱ्या जवळपास 2.25 लाख विद्यार्थी विद्यार्थिनी जे आहेत तर त्या विद्यार्थी विद्यार्थिनींपर्यंत पोहोचायचं आणि या सगळ्या अद्ययावत कायद्यांची पोलीस प्रोसिजरची प्रक्रियेची त्यांना जाणीव करून द्यायची आणि त्याचबरोबर पोलीस आणि विद्यार्थी हे यांच्यामधलं जे नातं आहे तर ते नातं एक मैत्रीचं नातं त्या ठिकाणी निर्माण होईल। पोलीस हा विद्यार्थ्यांना आपला एक मित्र वाटेल, आपल्या अडचणीच्या वेळी ते हक्काने पोलिसांना त्या ठिकाणी मदत मागू शकतील, पोलिसांकडे हक्काने आपली तक्रार घेऊन जाऊ शकतील, असा एक विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं हा त्याच्या मागचा एक प्रमुख हेतू आहे। याचा प्रमुख हे सगळं करण्यामागचं कारण आहे की विद्यार्थी दशेमध्ये अल्पवयीन मुलामुलींकडनं जर कुठलाही एखादा गुन्हा घडला तर तो गुन्हा घडल्यानंतर प्रायश्चित्त घेण्यापेक्षा किंवा पश्चाताप करण्यापेक्षा तो गुन्हा घडूच नये याबाबत अवगत होणं, जागरूक होणं हे जास्त महत्त्वाचं आहे। प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर या उक्तीप्रमाणे आपण या विद्यार्थ्यांच्या हातून कळत नकळत कुठली चूक होऊ नये, गुन्हा घडू नये म्हणून आपण त्यांना आधीच त्या ठिकाणी जागरूक करण्यासाठी हा उपक्रम राबवत आहोत आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम आपण पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी राबवणार आहोत।